सो गाइज वेलकम बॅक टू माय चॅनल. दिस इज वैशाली पवार. वेलकम टू वैशालीज किचन. सो आज आपण आहे ना आलू मटरची मिक्स भाजी बनवणार आहे आणि मी त्याची रेसिपी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे. आणि त्याच्यासोबत मी पुरी पण बनवणार आहे आणि तुम्हाला हवा असेल तर तुम्ही फुलके किंवा चपाती पण बनवून घेऊन खाऊ शकता त्याच्यासोबत. पण मी आज पुरी बनवणार आहे, तर मी पूर्ण रेसिपी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे. सो पूर्ण व्हिडिओ बघून जा आणि चला आता आपण बघू. सो कीप वॉचिंग. तर तुम्ही इथं बघू शकता मी मटर ऑलरेडी बॉईल करून घेतलेलं आहे. थोडं तेल आणि मीठ घालून ह्याला असं चांगलं बॉईल करून घ्यायचं. आणि मी इथं 2 बारीक कांदे चिरून घेतलेले आहे, तुम्ही बघू शकता. आणि मी इथं 2 बटाटे पण घेतलेले आहे आणि असं क्यूब्स मध्ये कट करून घ्यायचं त्याला मोठे मोठे, कारण आपण शिजवलं ना त्याला मग ते बारीक होऊन जातील. आणि इथं आहे ना मी थोडासा टमॅटो आणि कोथिंबीर घालून दळून घेतलेलं आहे बारीक ग्रेव्हीसाठी. आज आपण आहे ना आलू मटरची भाजी कुकरमध्ये बनवणार आहे. तुम्हाला हवे असेल तर तुम्ही कढईमध्ये पण बनवू शकता, पण मी कुकरमध्ये लवकरात लवकर बनवण्यासाठी कुकरमध्ये बनवत आहे. चला आता आपण भाजी बनवायची सुरुवात करू. तर इथं आपलं तूप आणि तेल टाकून गेलं ना, मी ते एक तेजपत्ता घेतलाय, दालचिनी घेतले, जिरा घेतला थोडा आणि थोडं लसूण घेतलंय. तेल टाकलं का जिरा घालून घ्यायचं, दालचिनी, तेजपत्ता आणि लसूण पण घालून घ्यायचं. आणि थोडीशी कोथिंबीर पण घालून घ्यायची. त्यानंतर आहे ना आपण चिरून घेतलेले 2 बारीक कांदे ते पण ऍड करून घ्यायचे. इथं कांदा ना चांगला भाजून घ्यायचं आणि ह्याला जास्त काळं पण होऊ द्यायचं नाही, थोडं पिंकिश ठेवून घ्यायचं असं चांगलं. यानंतर आहे ना आपण जे टोमॅटो आणि कोथिंबीरचा पेस्ट केलेला होता ना ते पण ह्याच्यात ऍड करून घ्यायचं. ह्याला आहे ना टोमॅटोचा कच्चापणा जाऊ द्यायचं. एक 5 मिनिटं चांगलं असं स्लो गॅसवर भाजून घ्यायचं याला, म्हणजे त्यामधलं टोमॅटोचा कच्चापणा निघून जाईल. तर तुम्ही बघू शकता मी कांदा भाजून घेतला, त्यानंतर टोमॅटोचं प्युरी घालून घेतलं त्याच्यात. आता तोपर्यंत आहे ना आपण घरगुती जे आपल्याला सुके मसाले लागतील ना ते साईडला काढून घेऊ. चला, तर इथं आहे ना आपल्याला घरगुती मसाले लागणार आहे, जसं की इथं मी 1.5 चम्मच लाल तिखट घेतलेलं आहे, आणि छोटेसे चम्मच ना इथं हळद पण टाकून घेतली. आणि आपल्याला जसं मीठ लागेल तसं मीठ घालून घ्यायचं. आणि इथं आहे ना मी व्हेजिटेबल मसाला घेतलाय 1 टीस्पून. तर तुम्ही इथं बघू शकता मी सगळे घरगुती मसाले घेतलेले आहे. तुम्हाला हवे असेल तर धनिया पावडर आणि जिरा पावडर पण घालून घ्या. माझ्याकडे नव्हतं आणि आमच्या घरात कुणाला ते घातलेलं आवडत नाही म्हणून मी घातलं नाही, मी स्किप केलेलं आहे. आणि तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही ते पण थोडंसं तुमच्या हिशोबाने तुम्ही घेऊ शकता. आता आपलं टोमॅटो शिजले का नाही ते बघून घेऊ आणि त्याच्यात आपण मटर टाकून घेऊ. आता चला,
तर तुम्ही इथं बघू शकता आपलं टोमॅटो चांगलं शिजून झालं. आता ह्याच्यात आहे ना जे आपण मटर शिजवलेलं होतं ना ते ऍड करून घ्यायचं आणि एकदा ह्याला पण चांगलं फिरून घ्यायचं. ह्याला पण एक 5 मिनिटं शिजू द्यायचं. ह्याच्यात ना मी थोडंसं पाणी घालेन, थोडंसं एकदम किंचिभर पाणी घालून घ्यायचं आणि ह्याला एक 5 मिनिटं चांगलं ते फ्लेवर एक मटर मध्ये जाऊ द्यायचं, ते सगळं फ्लेवरला टोमॅटोचं कांद्याचं. तोपर्यंत आहे ना आपण ते मटर आणि थोडं ते शिजोपर्यंत ना तिथं मी 1 ग्लास पाणी घेतलेलं आहे. आता ह्याला गरम करून घ्यायचं, कारण आपली भाजी जर फोडणी घालून झाली ना हे गरम पाणी त्याच्यात ऍड करून घ्यायचं. गार पाणी घातल्यावर कसं ते टेस्ट पूर्ण असं वेगळं येतं. गरम पाणी घातल्यावर काय असं एकदम टेस्ट इन्हान्स होतं आणि परत काय शिजून जातं त्याच्यामधलं ते आलू मटर आणि सगळं शिजून जातं. तर चला आता आपण या गरम पाणीला ह्या पाणीला गरम करून घेऊ. सो तुम्ही इथं बघू शकता आपलं चांगलं शिजून झालेलं आहे. मग ह्याच्यात आपण आहे ना जे घरगुती मसाले घेतले होते ना ते ऍड करून घ्यायचे ह्याच्यात. आणि चांगलं फिरून घ्यायचं असं आणि कट केलेले बटाटे पण ह्याच्यात ऍड करून घ्यायचं. तर तुम्ही बघू शकता मी याला चांगलं मिक्स करून घेतलेलं आहे आणि इथं आपलं पाणी पण गरम झालेलं आहे. त्या पाणीला ह्याच्यात ना आपल्याला जसं हवंय तसं ऍड करून घ्यायचं. थोडं थोडं घालून ऍड करून घ्यायचं. जर तुम्हाला अजून जास्त पाणी लागत असेल ना तर अजून पाणी पण घेऊ शकता तुम्ही. मी थोडीशी कोथिंबीर पण वरून घालेल. आता ह्याला ना आपण झाकून. तर तुम्ही तर बघू शकता आपली भाजी रेडी झालेली आहे. मी त्याचं ढक्कन काढून घेऊन कुकरचं ढक्कन काढून घेऊन अजून एक 5 मिनिटं असं स्लो गॅसवर शिजू दिलेलं आहे. तर इथं बघू शकता तुम्ही आपली भाजी रेडी झालेली आहे आणि मी त्याच्यासोबत कांदा लिंबू आणि पोळी घेतलेली आहे. पोळी काय घेतली हे पण सांगते. त्याला आधी आपण टेस्ट करू. चला आता आपण टेस्ट करून बघू कशी झाली आहे. मी पुरी पण केली होती पण ना मला माझी तब्येत बरोबर नाही आहे म्हणून मी पुरी नाही अवॉइड करते थोडे दिवस ऑइली फूड. तर मी ते एक माझ्यासाठी 2 पोळ्या करून घेतलेले होते. आता पोळीसोबत खाऊन बघू कशी झाली. आलू पण शिजून गेलेलं आहे छान. एवढा भारी झालेलं आहे ना, खूप छान झालेलं आहे आणि ह्याच्यासोबत जीरा राईस पण छान लागेल. आणि जर हे होती आजची आपली रेसिपी आणि ह्या वेळेला मी आलू आणि मटरची भाजी करते. जर तुम्हाला आजची माझी रेसिपी आवडली असेल तर चॅनलला प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि थोडंसं सपोर्ट करा. कीप वॉचिंग. थँक्स फॉर वॉचिंग. बाय बाय.